अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आज आपण पाहणार आहोत, तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यासाठी तुमच्याच नखांसोबत करा हा एक छोटासा तांत्रिक आणि जबरदस्त उपाय. एक बदल करून तर पहा. आपली नखे हा आपल्या शरीराचा एक असा हिस्सा आहे जो की खूप साऱ्या शक्तीने प्रभावित व परिपूर्ण असतो आणि आपल्यापैकी बरेचसे लोक याविषयी जाणत नाहीत की याच नखांच्या माध्यमातून कोणाचेही वशीकरण करणे, काळी जादू करणे, तंत्रमंत्र इत्यादी क्रिया केल्या जाऊ शकतात. जसे की फार जुन्या काळापासूनच या सर्व गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. तिथे काही अशाच प्रकारचे खूपच जास्त कृत्य करतात, म्हणजेच की आपली नखे कापून त्यांना असेच केरकचऱ्यात फेकून देतात. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये फारच मोठ्या प्रमाणात दुर्भाग्य येते. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खूपच खास माहिती नखांविषयी सांगणार आहे. ती जर तुम्ही जाणून घ्याल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये धनाशी संबंधित काही समस्या असतील तर नखांच्या माध्यमातूनही धनाच्या समस्यांनाही दूर केले जाऊ शकते. आणि तेथेच दुसरीकडे जर तुमच्या जीवनामध्ये कोणी शत्रू आहेत तर त्या शत्रूलाही याच माध्यमातून दूर केले जाईल. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मी आपणास सांगू इच्छिते की आपल्या शरीरामध्ये काही असा भाग आहे की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा ओरा वास करतो, म्हणजेच तिच्या आजूबाजूस अस्तित्वात असलेल्या शक्तींचा हिस्सा त्यामध्ये वास करतो आणि नखांच्या माध्यमातूनच कोणत्याही व्यक्तीच्या ओराला पकडले जाते, त्याला प्रभावित केले जाते. नखांचा केसांचा वापर निश्चितपणे केला जातो. आता खूप सारी लोक चुका करतात की जेव्हा पण आपल्या नखांना कापतात तर ते त्यांना असेच फेकून देतात. पण असे करता कामा नये, कारण की आपल्या नखांना जर आपण कुडा कचऱ्यात फेकता तर याने तुमचाच ओरा खराब होऊन जातो आणि आपल्यापैकी बरेचसे लोकांना बस याच गोष्टींच्या बाबतीत माहीत नसते. कारण की नखांना तुम्ही तसेच फेकून देता तर मग त्याचा प्रभाव सरळ तुमच्या जीवनावर, तुमच्या ओरावर पडण्यास सुरुवात होऊन जाते आणि अशातच व्यक्तींचा ओरा बिघडून जातो. त्यांच्या मनामध्ये चिंता, टेन्शन, डिप्रेशन इत्यादी उत्पन्न होऊ लागते. म्हणजेच की त्या कोड्या कचऱ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींच्या वस्तू टाकलेल्या असतात ज्या की खूपच वाईट प्रमाणात सडलेल्या असतात. आणि जर तुम्ही अशा स्थानी तुमच्या नखांना फेकून देत असाल तर मग बस त्या सर्व वस्तूंचा वाईट प्रभाव तुमच्यावर पडू लागतो. त्याच कारणामुळे मनामध्ये चंचलता, बेचैनी आणि भीतीचे वातावरण उत्पन्न होऊ लागते. तर पुढील वेळेपासून तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचे आहे की कुडा कचऱ्यात आपल्या नखांना चुकूनही फेकायचे नाही. आणि जर तुमच्या जीवनामध्ये धनाच्या समस्या आहेत तर तुम्ही या गोष्टींचे ध्यान ठेवा की तुम्हाला तुमची नखे मंगळवार, शनिवार या दिवसात चुकूनसुद्धा कापायची नाहीत. नखांना कापण्यासाठी तुम्ही केवळ बुधवार आणि शुक्रवारचा दिवस निवडू शकता. शुक्रवारच्या दिवशी तुम्ही या नखांना कापून जर कोणत्याही वडाच्या झाडाखाली त्याच्या मुळाशी टाकून येता किंवा मग काही रोपे तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा अंगणात लावून ठेवलेली आहेत, तुम्ही त्याच कुंड्यांमध्ये आपल्या नखांना टाकू शकता. बुधवारच्या दिवसाचा वापर तुम्ही केला पाहिजे. तर यामुळे तुमचा ओरा एकदम क्लिअर आणि सकारात्मक शक्तींनी भरपूर प्रभावशाली असा होऊन जातो. म्हणजेच की तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या पण वाद चालू असतात, जेवढ्या पण समस्या असतात, मग जेवढे पण तुमच्या आयुष्यात धनासंबंधीच्या समस्या असतील तर त्या यामुळे अगदी निश्चितपणे परिपूर्ण व ठीक होऊ लागतात. कारण की आपण बघितले की नखांमध्ये आपला ओरा वास करतो आणि जर यालाच तुम्ही मोठ्या झाडाच्या मुळाशी टाकले तर त्या वृक्षांचा प्रभाव तुमच्यावर पडू लागतो, ज्याने जीवनामध्ये येत असलेल्या सर्व समस्या तत्काळ दूर होतात. ही नखे तुम्ही कोणत्याही जाड वृक्षाच्या मुळाशी टाकू शकता. मग ती झाडेरोपी कोणती, तुळस असो, वड असो, चमेलीचे रोप असो अथवा गुलाबाचे रोप असो, अशा कोणत्याही झाडे रोपाच्या मुळाशी तुम्ही यांना टाकू शकता. पण बघा, वडाच्या झाडाच्या मुळाशी टाका, कारण की वडाच्या झाडाचा जो विस्तार होत असतो तो खूपच जास्त वेगाने आणि फारच मोठ्या
लाहूनही प्रमाणात होत असतो. म्हणजेच की या वडाच्या वृक्षाचा विस्तार एवढा जास्त मोठा पसरवतो की त्यांची मुळं खूपच जास्त खोलवर मातीत पोचतात. तर बस अशाच वृक्षाचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि वडाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला आपल्या नखांना फेकून यायचे आहे. अशाच प्रकारे जर कोणी शत्रू तुमच्या जीवनात आहे, तुम्हाला त्रास देत आहे किंवा मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणती भीती आहे, चिंता नेहमी सतावत राहते. कारण की आपण बघतो आपल्यापैकी बरेचसे लोक विचारत राहतात की त्यांच्या मनामध्ये कोणती भीती कायमच बोलून राहत असते, चिंता त्यांना सतावत असते. याच्या कारणामुळे त्यांना शांत झोपही लागत नाही. तर बघा, अशांमध्ये तुम्ही या गोष्टीचे ध्यान ठेवा, जेव्हा पण दुर्भाग्य कोणाच्या जीवनात येते तेव्हा त्या व्यक्तीच्या घरामध्ये अगदी अस्वस्थ नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागतात आणि जेव्हा याच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करून जातात तेव्हा याच त्या व्यक्तीच्या जीवनाला नष्ट करू लागतात आणि स्वतः ती व्यक्ती समजू शकतच नसते की शेवटी हे सर्व तिच्यासोबत काय घडत आहे, हे समजतच नाही. कारण की जर कोणा व्यक्तीच्या मनामध्ये 24 तास भीती, घाबरणे आणि चिंता बनून राहू लागले तर हे समजून जा की त्या व्यक्तीचे कोणते कार्य संपन्न होऊ शकत नाही. याउलट अशा वेळेस जर कोणी व्यक्ती कार्याच्या बाबतीत विचारही करेल, जो पण कोणी कोणत्या कार्याला आपल्या हातात घेईल तर ते कार्य निश्चितच ठप्प होणार आहे. कोणत्याही कार्याला संपन्न करण्यासाठी, सिद्धी प्राप्त करण्यासाठी मनाचे सकारात्मक अवस्थेत असणे फारच अत्यंत महत्त्वाचे असते. बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत समस्या राहत असतात की त्यांना रात्री झोप चांगल्या प्रकारे लागत नाही. तर बघा, तुम्हाला बस एवढेच लक्षात ठेवायचे आहे की कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी आपल्या पूर्ण हातापायांच्या सर्व नखांना कापून 2-3 लवंगांच्या सोबत शनिवारच्या दिवशी जाळायचे आहे. आणि या गोष्टीची विशेष ध्यान ठेवा की फक्त शुक्रवारीच तुम्हाला तुमच्या नखांना कापून ठेवायचे आहे आणि त्यांना सांभाळून ठेवून शनिवारच्या दिवशी त्यांना कापराच्या साहाय्याने किंवा कोणत्याही छोट्या लाकडाला जाळून त्याच्यावर लवंगांसोबत आपल्या नखांना जाळून अगदी राख करायचे आहे. पण लक्षात ठेवा, हे नक्की पूर्णतः जळून खाकच झाली पाहिजेत आणि नंतर त्या राखेला कोणत्याही झाडे रोपाच्या मुळाशी किंवा गमल्यात, कुंडीत तुम्ही घालून ठेवायचे आहे. असे केल्याने त्वरितच प्रत्येक भीती, चिंता, घाबरटपणा त्वरित जळून राख होतो. हा खूपच साधा, सरळ आणि सोपा प्रयोग आहे. तुम्ही या गोष्टीचे ध्यान ठेवा की तुमच्यापैकी बऱ्याच साऱ्या लोकांना हा त्रास होत असतो की त्यांच्यावर तंत्रमंत्र क्रिया होऊन जातात. भूतप्रेत इत्यादी नकारात्मक शक्ती त्यांना घेरतात. कारण बरीचशी लोक या बाबतीत विचार करत राहतात की त्यांना भूतप्रेत इत्यादीची भीती फार जास्त सतावत राहते. याच कारणामुळे ते कुठे जाऊ शकत नाहीत, मोकळेपणाने बोलू शकत नाहीत आणि कोणत्या प्रकारचा आनंद उपभोगू शकत नाहीत. तुम्ही या गोष्टींचे ध्यान ठेवा की शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या हातापायांची पूर्णपणे सर्व नखे कापून शनिवारच्या दिवशी लवंग व कापरासोबत जाळायचे आहे. हे तुम्हाला त्यावेळी जाळायचे आहेत ज्यावेळी संध्याकाळ झालेली असते आणि मग त्याच्या राखेला तुम्ही कोणत्याही झाडाच्या मुळात, कुंडीत टाका. बघा, तसेच तुम्ही या प्रयोगास करण्यास सुरुवात कराल तर तुम्ही स्वतःच पाहू लागाल की ज्या नकारात्मक शक्ती तुम्हाला सतावत होत्या त्या स्वतःहून घाबरून कुत्र्यासारख्या पळू लागतील. कारण की अशाच प्रकारच्या नकारात्मक शक्तींना, ऊर्जांना, या सर्व गोष्टींना आगीची खूपच जास्त भीती वाटत असते. त्यामुळे जेव्हा पण कोणा व्यक्तीचे अग्नितत्व राखेच्या रूपात पडलेले असते तेव्हा अशा व्यक्तीला कधीही भूतप्रेत इत्यादीची कोणती समस्या कधी सतावतच नाही. फक्त हे अग्नितत्व नक्की काय असते आणि यास कशा प्रकारे अजून प्रबळ केले जाऊ शकते ते मी पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अवश्य सांगेन. फक्त या व्हिडिओमध्ये जेवढे पण तांत्रिक शास्त्रीय प्रयोग तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्ही निश्चितपणे करत राहा आणि स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या बदलांना पाहू शकाल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.